नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत हा नयनाला पकडतो आणि रमा तिला सोडवण्यासाठी येते. तेव्हा रमा पुढे येत असते तर शशिकांत म्हणतो की पकडा हिला. तेव्हा शशिकांतचे गुंड रमाला पकडतात. तेव्हा रमा मात्र एक अशी जोरात ताकद लावून सर्व गुंडांना आजूबाजूला फेकून देते आणि रमामध्ये दुर्गेचा अवतार हा निर्माण झालेला असतो. रमाच्या त्या हातामध्ये त्रिशूल आणि तो दुर्गेचा अवतार बघून शशिकांत मात्र खूपच घाबरतो आणि नैना प्रत्येक गुंडांना ही लाथेने तुडवत असते. तर लगेच रमा म्हणत असते की तुम्हाला आता काय करायचे ते तुम्ही करू शकता, आता जशास तसे उत्तर, असे मोठ्या डेअरिंगमध्ये ती शशिकांतला धमकावते. शशिकांत लगेच नयनाला पुन्हा त्रास द्यायला लागतो. तर रमा तेथील काठी उचलते आणि शशिकांतच्या अंगावर जोराने मार मारू लागते. शशिकांत बाजूला जाऊन पडतो. तेव्हा लगेच रमा ही नयनाला सोडवते आणि त्या दोघी तेथून ह्या पळण्यासाठी लागतात. तेव्हा ते गुंड पुन्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर रमा त्यांना परत 4 हात करून त्यांची धुलाई करून नयनाला घेऊन तेथून सुखरूप बाहेर पडते. तेव्हा आपली सायकल घेऊन त्या दोघीजणी बाहेर येतात. शशिकांत मात्र खूप चवताळलेला असतो. तर लगेच नयना रडतच रमाला म्हणत असते की रमा, तू जर आज वेळेवर आली नसती तर माझे काय झाले असते. तर रमा म्हणते की नाही ग, तू जर मला लोकेशन पाठवले नसते मी सुद्धा येथे येऊन शकले नसते. तेव्हा नयना म्हणते की तू जर आली नसती तर काय झाले असते माहिती नाही. तर रमा म्हणते की नाही, आपल्या मागे दुर्गा शक्ती होती आणि त्या शक्तीनेच आपण येथे सुखरूप येऊन पोहोचलो. रडतच म्हणत असते की शशिकांत सारख्या राक्षसाच्या हातून सुटणे इतकं सोपं नाही, पण आपण सुटलो रमा तुझ्यामुळे. तेव्हा नयना विचारते की रमा, तू हे सर्व घरी सांगणार का. रमा म्हणत असते की नाही. तेव्हा आता मी मंगल मावशीला फोन करते आणि येथे जवळच आपले घर आहे आणि आता ते गुंडसुद्धा आपल्या मागे येऊ शकत नाही कारण आपण आता खूप लांब आलो. तेव्हा लगेच रमा घरी जायला निघते. तर नयना लगेच तिच्या कपाळाचे ते कुंकू पुसते आणि दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. नयना म्हणते की आज ज्येष्ठा आणि कनिष्ठा बनून तू त्या राक्षसांचा वध केलास आणि तुझ्यासारखी जर मैत्रीण असल्यावर मला घाबरण्याची काही गरज नाही. रमा प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत नयना काळजी घे असे म्हणते. तर नयना घरी जाण्यासाठी निघलेली असते. त्यानंतर इकडे रमा घरी येत नाही म्हणून अक्षयचा बीपी खूप वाढलेला असतो. सीमा म्हणते की अरे काय इतका बीपी वाढला असेल. आनंद म्हणतो की मी आता डॉक्टरांना बोलावले आहे, ते नक्की येतीलच. तेवढ्यात रमा येते आणि रमाला बघून अक्षय तटकनी उठतो आणि रमा तू आलीस का म्हणून रमाजवळ येतो. आनंद म्हणतो की आता अक्षयला बरे वाटेल कारण त्याची डॉक्टर घरी आली. तेव्हा रमा विचारते की अहो काय झाले, तुम्ही असे मशीन हाताला का लावले. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही. अभि म्हणत असतो की अगं रमा, त्याची बायको सायकलवरून गेली आणि ती फोनसुद्धा उचलत नाही म्हणून अक्षयला जाम टेन्शन आले. त्याला असे वाटत होते की तिच्या मागे गुंड लागले की काय. तेव्हा रमाला मात्र शशिकांतने नयनाला बांधून ठेवले आणि खरंच गुंड त्यांच्या मागे लागलेले आणि त्या गुंडांना कसे 4 हात करून धडा शिकवला हे सर्व क्षण रमाला आठवू लागतात. तेवढ्यात अक्षय म्हणतो की अरे काळजी वाटणारच ना, बायको आहे ती माझी. तेवढ्यात अक्षय रमाच्या हाताला हात लावायला लागतो. तर रमाला जिथे लागलेले असते तर जोराने ती आई ग असे ओरडते. तर अक्षय घाबरतो आणि रमा काय झाले असे विचारतो. तेव्हा लगेच रमा खोटं सांगते की सायकलवरून पडले. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की बघितलेस का, माझी बायको, मला तिची काळजी वाटत होती. तर अक्षय रमाला हाताला धरून आतमध्ये घेऊन जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी आणि रमा मस्त अशा गौरी पूजनासाठी तयार होतात. मस्त गौरी बसवल्या जातात. तर लगेच दोघीजणी मस्त पूजा करतात. तेथे रेवा येते आणि जान्हवी म्हणते की रेवा तू सुद्धा आम्हाला जॉईंट हो. पण रेवा काही ऐकत नाही आणि तेथे जांभळ्या देत असते. तर जान्हवी म्हणते की रमा खरंच खूप छान वाटते हे सर्व बघून. पूर्वी कधी आमच्या घरामध्ये गणपतीसुद्धा नाही आणि गौरीसुद्धा अशा बसत नव्हत्या. रमा म्हणते की जान्हवी ताई, अहो ज्या घरामध्ये गौरी बसतात ना त्या घरामध्ये समृद्धी नांदत असते. जान्हवी म्हणते की कोण समृद्धी. रमा म्हणते की अहो गौरीचं म्हणजे ज्या घरामध्ये राहते ते ती सुख देऊन जातात. तेवढ्यात पार्वती आजी आलेली असते. पार्वती आजी म्हणते की वा, आता गौरीसुद्धा आल्या आणि गौरी भले करून जातात. मग रमा तू कधी जाते असे रमाला विचारते. तर रमाला वाईट वाटते.
आजी म्हणते की गणपती आले आणि आता गौरीसुद्धा जातात आणि आता तर दसरासुद्धा म्हणजे नवरात्रसुद्धा येईल. मग तू असे म्हणशील की मी आता दसरा करून या घरातून निघून जाते. रेवा म्हणते की आई आजी दिवाळी राहिली ना. तर आई आजी म्हणत असते की हो आता तर म्हणशील की दिवाळी करून जाते. रमा म्हणते की आई आजी मी काही बोलले नाही. मी तुम्हाला सांगितले की मी विसर्जनानंतर जाते. रमा म्हणते की विसर्जनानंतर मी या घरातून जाते. तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि तो म्हणतो मी सुद्धा रमाबरोबर जातो. तर ते ऐकून रेवा आणि पार्वती आजीला धक्का बसतो. पार्वती आजी म्हणते की अरे रमा ही तिकडे पिकनिकला नाही तर शिक्षा म्हणून जाते आणि आता तू तिच्याबरोबर जाणार म्हणून रमाची तर मज्जाच. मग रमाला जी शिक्षा मिळाली आहे ती शिक्षा तू का भोगतोस. अक्षय म्हणत असतं की आपल्याकडे प्रथा आहे की जर नवरा घर सोडून जात असेल तर बायकोसुद्धा त्याच्याबरोबर जातेस ना. मग रमाबरोबर मी जातो. जेथे रमा तेथे मी. तेव्हा लगेच रमा अक्षयला शांत करते आणि आयाजी असे काही होणार नाही. मी तुम्हाला शब्द दिला तो शब्द मी पाळेल. त्यानंतर इकडे शशिकांत फोनवर त्या गुंडांना म्हणत असतो की तुम्ही तिला शोधून काढा. नक्की ती रमाच्याकडे घरीच गेली असणार. तेव्हा शशिकांत सांगत असतो की तुम्ही तिचा मुलगा आहे ना टिळकनगरमध्ये तो शाळेत आहे. तुम्ही त्यांच्या मुलाला उचला म्हणजे नागिन आपोआप बिळाच्या बाहेर येईल. तेव्हा मात्र सीमा हे सर्व बोलणे ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटते. सीमा खूप घाबरते आणि ती रमाकडे येते. रमा ही आपल्या दिव्याच्या वाती बनवत असते. तर सीमा सांगते की अगं नैना कुठे आहे. तेव्हा नैना जर यांना सापडली कारण हे नैनाचा शोधाशोध घेतात. रमा म्हणत असते की घेऊन दे त्यांना. नैना नाही सापडणार कारण सीमा म्हणत असते की अगं नैना तर तुझ्या आईच्या घरी आहे ना. रमा म्हणते की नाही आम्हाला माहिती होतं की शशिकांत मुकादम तेथे सुद्धा नैनाला शोधणार म्हणून आम्ही नैनाला पावसे काकूंच्या घरी ठेवले आणि आमच्या वाडीची रीतच अशी आहे की कोणी संकटात जर असेल तर प्रत्येकजण एकमेकांची साथ देतात. त्यामुळे आम्ही असे केले. तर सीमा पुढे सांगते की अगं हे तर असे म्हणत होते की नैनाच्या मुलाला कुठे टिळकनगरमध्ये शाळेत आहे तेथून उचला. तेव्हा रमाला धक्का बसतो. सीमा म्हणते की रमा तू काही सांग आपण नैनासाठी काहीतरी करू शकतो. रमा म्हणते की आई एक मार्ग आहे. आपण जर हे केले तर आपण त्या दोघांचा सुद्धा जीव वाचू शकतो. तेव्हा रमा पुढे काय करायचे तो सर्व प्लॅन सीमाला सांगते. सीमा म्हणते की अगं पण हे खूप जोखमीचे आहे हे तुला समजते का. रमा म्हणत असते की सर्व जर स्त्रिया एकत्र आल्या तर वाईट शक्तीचा नक्की त्या नायनाट करू शकतात. त्यानंतर शशिकांत बाहेर असतो आणि रमा तेथून जात असते. तर शशिकांत म्हणतो की त्या नैनाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सासऱ्याला नडते की काय. रमा बाहेर येते आणि कोण सासरे मी सासरे वगैरे काही मानत नाही कारण अशा माणसाला कोण सासरे म्हणेल. तर लगेच शशिकांत म्हणतो की मला सासरं म्हणायची सुद्धा काही गरज नाही कारण मी तुझ्याशी कोणते नातं ठेवतच नाही. आणि तुमचे हे जे काही चालले ना नैनाला मदत करण्याचं माझ्या मुलाला जर समजले तर तो तुम्हाला या घरातून बाहेर काढेल. तर लगेच रमा म्हणत असते तुमच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही आणि जर मला सांगायचे असते तर तुमच्या अगोदरच मी घरच्यांना हे सर्व सांगितले असते आणि तुम्ही किती खालच्या थराला जाऊन नैनाला त्रास दिला हे सुद्धा मी सर्वांना अगोदरच सांगितले असते. सणासुदीचे घरामध्ये वाद नको म्हणून मी शांत आहे आणि मी माझ्या नैनाला सांभाळण्यासाठी एकटीच समर्थ आहे. मी अक्षयला का सांगेन कारण मी त्यांना हे सांगून का टेन्शन देऊ. तुम्हाला जितकी वाईट कृत्य करायची ते तुम्ही करू शकता पण मी माझ्या चांगुलपणाने सर्वांना नक्की जिंकून घेईल. रमा आतमध्ये निघून जाते. शशिकांत म्हणतो की लवकरच आता मी तुझा कसा गेम करतो रमा तू बघतच राहा. त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये आपल्या एका जुन्या मैत्रिणीबरोबर म्हणजे अमेरिकेच्या तिच्याबरोबर बोलत असतो आणि तिची काहीतरी पार्टी असते आणि त्यामध्ये तिने काहीतरी मेनू हे ठरवलेले असतात. तर अक्षय म्हणत असतो की अगं ऐकायलाच इतकी मजा येते तर करायला किती मजा येईल. रमा येते आणि रमा याचा वेगळा अर्थ करते आणि फोन झाल्यानंतर लगेच रमा विचारते की काय हो इतक्या गुलुगुलू गप्पा कुणाशी मारतात. तर अक्षय म्हणतो की अगं माझी एक जुनी मैत्रीण आहे अमेरिकेची आणि आता सध्या ती येथे आलीत आणि मी तिच्याबरोबर गुलुगुलू नाही बोलत कारण तिच्या पार्टीमध्ये तिने जे काही मेनू ठरवले ना ते ऐकूनच इतकं मस्त वाटतं मग करायला किती मजा येईल असे मी तिला म्हणत होतो. याचा अर्थ असा होतो. तर रमा म्हणते की आहो किती घाण असे मैत्रिणीबरोबर बोलतात आणि ऐकतानाच ते किती लाजिरवाणे वाटते.
अक्षय तर डोक्याला हातच लावतो आणि बाहेर जातो. तर आनंद आणि अभिसुद्धा त्याच विषयावर बोलत असतात. अक्षय म्हणतो की अरे ती आता आली आहे, चला आपण तिच्याबरोबर जरा एक मस्त अशी सेल्फी काढू, इतक्या दिवसातून ती जिमखान्यामध्ये आली. तर लगेच आनंद म्हणत असतो की नाही, जान्हवीला जर हे समजले की तिचा बेबी कुठल्या एका मुलीला भेटण्यासाठी जातो, तिला खरंच खूप ती आपला राग अनावर करेल, मला नाही यायचे म्हणून आनंद जान्हवीला घाबरलेला असतो. अक्षय म्हणतो की अरे लग्नाला इतकी वर्षे झाले तरीसुद्धा तू का घाबरतोस आणि त्यांना काही कळणार नाही. तर रेवा हे सर्व बोलणे ऐकत असते आणि ती मनाशी म्हणत असते की मला तर असे वाटले की अक्षय खूप खरे वागत असेल आणि ही रमा मात्र त्या अक्षयवर खूप काही विश्वास ठेवते. तेव्हा रेवा आपल्या मनाशी खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जे काही कॉम्पिटिशनची स्पर्धा ही जोडीने ठरलेली असते, तर त्यामध्ये हे रमाकांत काका म्हणतात की ही स्पर्धा प्रत्येकजण जोडीने खेळणार. तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता अक्षयसोबत रमा खेळू शकत नाही, म्हणजे ह्या कॉम्पिटिशनमध्ये ती भाग घेऊ शकत नाही. तेव्हा रेवा तू अक्षयला मदत कर. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की त्याची काही गरज नाही, मी रमाची. अक्षय रमाला विचारतो की त्या कॉम्पिटिशनमध्ये मी जर तुझी दृष्टी झालो तर तुला काही हरकत तर नाही ना. तर रमाच्या डोळ्यावर पट्टी असते आणि ती खुश होऊन नाही बोलते. रेवा मात्र मनात म्हणत असते की रमा आणि अक्षयला एकत्र येऊन देण्यासाठी मला काहीतरी नक्की करावे लागेल आणि त्यांना एकत्र येऊनच द्यायचे नाही. तर पुढे काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.